तर 29 पालिका आयुक्त आणि MMRDA सर्व संस्थांची बैठक झाली असं शिंदेंनी म्हटलंय। खड्डे, विद्युत तारा सगळ्यांवर चर्चा झाल्याचं देखील शिंदेंनी सांगितलं। चाकण MIDC बाबत युद्ध पातळीवर दिलासा देण्याचा निर्णय झाल्याचं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। चाकण तळेगावच्या उद्योजकांचा जो काही प्रश्न आहे तो मार्गी लावणार असल्याचं देखील शिंदेंनी म्हटलं। प्रत्येक महापालिकेच्या आयुक्ताने आपापल्या विभागामधले रस्त्यावरचे खड्डे असतील, फुटपाथची झाकणं असतील, मॅनहोलची झाकणं असतील, त्याचबरोबर विद्युत तारा असतील, या सगळ्यावर एक चर्चा झाली आणि गणपतीच्या आगमनापूर्वी हे सर्व रस्ते सुस्थितीत आणण्याचा विश्वास त्यांनी मला दिला आहे। उद्योजकांना दिलासा मिळाला पाहिजे, यासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म अशा प्रकारचं सोल्युशन त्यांना दिलेलं आहे आणि मला विश्वास आहे की आणि जिल्हाधिकारी दुडी यांना या दोन्ही ज्या कमिट्या केलेल्या आहेत त्याचं प्रमुख केलेलं आहे। मुख्यमंत्री महोदयांनी देखील तो विषय गांभीर्याने घेतलेला आहे आणि त्यामुळे चाकण तळेगावच्या उद्योजकांचा प्रश्न देखील मार्गी लागेल आणि त्यांना देखील दिलासा देण्याचं काम शासनाच्या माध्यमातून केलं जाईल। तर मुंबईतील गणेशोत्सवासंदर्भात रवींद्र नाट्य मंदिर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, पोलीस अधिकारी आणि मुंबई पालिकेचे अधिकारी आणि गणेशोत्सव समिती पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते। लालबाग, परळ ते जू आणि चेंबूर पर्यंतच्या काही गणेशोत्सव आणि त्या पलीकडे सुद्धा काही महत्त्वाच्या गणेशोत्सवांना बघण्याची नागरिकांची उत्सुकता असते। त्यासाठी एक गणेशोत्सव सर्किट अशी BSTची व्यवस्था, ही सर्किट आपण करण्याचे निर्देश दिलेले आहेत। रात्री सुद्धा काही युवक, युवती आणि नागरिक गणेश दर्शनासाठी काही दिवस प्रवास करतात। त्या नागरिकांसाठी उशिरा रात्रीपर्यंत उपनगरीय रेल्वे आणि मेट्रोची व्यवस्था करण्याच्या बाबतीत निर्देश करण्यात। तर पुणे शहरात पवारांच्या राष्ट्रवादीला 2 शहराध्यक्ष आहेत। काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीनं 2 शहराध्यक्षांची निवड केली। पूर्व पुणे शहराच्या शहराध्यक्षपदाची श्रीकांत पाटलांकडे जबाबदारी आहे, तर पुणे पश्चिमच्या शहराध्यक्षपदाची विशाल तांबेंकडे जबाबदारी देण्यात आली। रोहित पवारांकडून एकनाथ शिंदेंच्या कार्यपद्धतीची स्तुती करण्यात आली। सिंदखेड राजासाठी अर्ध्या तासात 50 कोटींचा निधी मंजूर केल्याचं रोहित पवारांनी म्हटलं। एकनाथ शिंदेंनी अर्ध्या तासात निधी मंजूर केला असं रोहित पवारांनी म्हटलंय। तर सिंदखेड राजामध्ये जिजाऊ सृष्टीचं काम सुरू झालंय। रोहित पवारांनी हे सांगितल्यानंतर 50 कोटी मंजूर केल्याचं शिंदेंनी म्हटलं आहे। आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना मी स्वतः भेटलो व त्यांना पवित्र सिंदखेड राजा नगर परिषदेसाठी निधी देण्यात यावा अशी विनंती तिथं केली। आज एकनाथ शिंदे साहेबांची कार्यपद्धत फार जवळून मला बघायला मिळाली। काय वस्तुस्थिती ही समजून घेतली। वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतर तिथे असणाऱ्या नागरिकांनी व नगर परिषदांनी जी भूमिका आणि जी मागणी तिथं मांडलेली आहे ती योग्य वाटल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी मी पत्र दिल्यानंतर अर्ध्या तासामध्ये 50 कोटी रुपयाचा GR हा काढला। सिंदखेड राजाचं राजमाता जिजाऊ मासाहेबांचं जे स्मारक आहे त्याला आपण मान्यता दिली होती, परंतु त्या ठिकाणी जिजाऊ सृष्टीचं काम सुरू झालं, परंतु स्मारकाचं काम सुरू नव्हतं आणि रोहित पवार यांनी ते निदर्शनास आणून दिल्यानंतर नगर विकास विभागाच्या माध्यमातून तात्काळ 50 कोटी रुपये त्या स्मारकाच्यासाठी पहिल्या टप्प्यासाठी त्या विभागाला देण्यात आले।